जे शिक्षण आज देशाचं भवितव्य नाही, तर या देशात जगणाऱ्या मुलांचं लॉटरीचं तिकीट झालं आहे, की हे सगळं सगळ्यांना कळतं आहे. हे हाल होत आहेत हे कळतं आहे. आपल्या मुलांचं भवितव्य चिरडलं जातं आहे हे देखील कळतं आहे. आपल्याला नोकऱ्या नाहीत, आपला रोजगार संपलेला आहे हे देखील सगळ्यांना कळतं आहे. तरीसुद्धा सगळ्यात जास्त लोक शिक्षणासाठी पैसा खर्च करत आहेत आणि तो सगळा पैसा हे राज्यकर्ते लुटतायत. जी ऊर्जा देशाच्या सेवेसाठी कामाला यायला पाहिजे त्या ऊर्जेचं खतपाणी त्या ऊर्जेला सडवण्याचं काम सरकार करतं आहे. मग मला सांगा की सरकार लोकांची समाजाची जडणघडण करतं आहे का समाजाचं नुकसान करतं आहे? म्हणजे उद्या त्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडायच्या अगोदरच दारिद्र्य त्यांच्या नशिबात सरकार वाढून ठेवतं आहे की मुलीनं तिथं 2 वर्ष राहावं आणि तिथे शिक्षण घ्यावं. म्हणजे लोकांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सरकार असे बदल करतं आहे की जे बदल लोकांसाठी नाही तर ते बदल सरकारला पूरक असलेल्या संस्थानिकांसाठी आहेत, शिक्षण चालकांसाठी. माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे, लोकांच्या जडणघडणीत शासनाचा काय भूमिका असावी याविषयी सांगा. लोकांच्या जडणघडणीमध्ये सरकारची भूमिका जर पाहिलं तर तीळ मात्र देखील नाही, परंतु सरकारच्या जडणघडणीमध्ये लोकांची भूमिका फार मोठी आहे. कारण लोकांची भूमिका असल्याशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकत नाही. परंतु अलीकडं जर पाहिलं तर लोकांच्या ज्या गरजा आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी सरकारच अस्तित्वात नाही असं एकंदर चित्र दिसतंय. कारण तुम्ही जर पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो होता शिक्षणाचा आणि लोकांच्या अज्ञान दूर करण्याचा. पहिल्या 20 वर्षामध्ये आपल्याकडे सरकारी शाळा सुरू झाल्या, काही प्रमाणामध्ये सरकारी महाविद्यालय सुरू झाले. कारण त्यावेळेस लोकांच्या शिक्षणाबरोबरच अन्नधान्याचा प्रश्न होता, शेती विकासाचा प्रश्न होता आणि देशाच्या औद्योगिकीकरणाचा देखील प्रश्न होता. सर्वार्थाने सगळ्या बाजूने आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीनं देशाचं उत्पन्न कमी पडत होतं आणि विकासांची गरज मात्र फार मोठ्या प्रमाणात होती. मग हे करीत असताना आपण 70-80च्या दशकांपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर सुरू झाली एक पर्यायी व्यवस्था. कारण सरकार आणि सरकारचे अधिकार कसे संपविता येतील या दृष्टीनं खाजगीकरणाला सुरुवात झाली. आणि जसं सुरुवात सरकारी शाळांना सुरू झाली तशी पहिल्यांदी सुरुवात झाली ती म्हणजे खाजगी शाळांना. खाजगी संस्थानिकांचा उदय झाला आणि हा उदय होत असताना शिक्षणाकडं मात्र दुर्लक्ष होत गेलं आणि हळूहळू या शिक्षण संस्था म्हणजे राजकारणाचं माहेरघर झालं. कारण संस्थानिक हेच राजकारणात उतरले किंवा राजकारण्यांनीच शाळा काढल्या आणि त्या शिक्षकांना प्रचाराचं काम देण्यात आलं. त्यांच्यामार्फत राजकारण गावागावामध्ये सुरू झालं. म्हणजे त्याचा प्रभाव असा झाला, परिणाम असा झाला की ज्या संस्थांचा उद्देश गावोगाव शिक्षण पोचविण्याचा होता, विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोचविण्याचा होता, तो उद्देश तिथं संपला आणि शिक्षणाला घरघर लागली. म्हणजे ज्या पटीमध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकून पुढे यायला पाहिजे होती ती पोरं फक्त कागदोपत्री शिकली, मात्र बौद्धिक दृष्टीनं पाताळामध्ये घालण्याचं, त्यांना तिथं थांबविण्याचा प्रयत्न या खाजगी शिक्षण संस्थांनी केला. म्हणजे थोडक्यात शिक्षण संस्था ह्या फक्त आज पैसे कमावण्याचा धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला सरकार बळ देतं आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर सध्या 11वी-12वीचे प्रवेश सरकारनं ऑनलाईन केलेले आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्या 10वीच्या मार्कनुसार त्याच्या तालुक्यामध्ये कुठल्याही एखाद्या महाविद्यालयामध्ये त्याचा नंबर लागू शकतो आणि मग तिथं जाऊन त्यांनी 11वी-12वी शिक्षण करायचं. आता मला सांगा की मुलांच्या बाबतीत हे ठीक आहे, पण मुलींनी कसं राहायचं? त्या गावामध्ये वसतिगृह आहेत का? त्या गावाचा एवढा विकास झाला आहे का? तिथं एवढी पक्की घरं आहेत का? लाईट आहे का?
की मुलीनं तिथं 2 वर्ष राहावं आणि तिथे शिक्षण घ्यावं. म्हणजे लोकांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सरकार असे बदल करते की जे बदल लोकांसाठी नाही तर ते बदल सरकारला पूरक असलेल्या संस्थानिकांसाठी आहेत, शिक्षण चालकांसाठी आहेत. आता त्याच्याही पुढचं आणखीन एक गोष्ट आहे की सध्या 11वी-12वीला वेगवेगळ्या परीक्षा सरकारनं ठेवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या CET परीक्षा ठेवलेल्या आहेत, वेगवेगळ्या शासकीय परीक्षा ठेवलेल्या आहेत. तर त्या परीक्षांची फीस जर तुम्ही पाहिलं तर बोर्डाच्या परीक्षेपेक्षा 4 पट 5 पट जास्त आहे. म्हणजे परीक्षेच्या फीसची सुरुवातच जनरल कॅटेगरीची ही 1500-1600 पासून सुरू होते. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईनवाले 300-400 रुपये घेतात. म्हणजे एक परीक्षा 2000 रुपयाला पडते. म्हणजे साधारणतः 4-5 परीक्षा जर तुम्हाला द्यायच्या म्हटलं तर त्या परीक्षेचा खर्च येतो 10,000 रुपये. बरं, विषय इथं संपत नाही. त्यानंतर तुम्ही भरलेल्या परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षेसाठी नंबर तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या गावात येईल ह्याची कुठलीही गॅरंटी नाही. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि त्या जिल्ह्यातल्या तालुक्यात कुठल्याही कोपऱ्याला येऊ शकतो. आणि जर असं झालं आणि असं होतंय, झालं म्हणण्यापेक्षा असं होतंय की विद्यार्थ्यांना 100-150 किलोमीटर लांब जावं लागते. मग त्या ठिकाणी त्यांना जाण्या येण्याचा खर्च आला. परीक्षा सकाळी असली तर आदल्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी लॉजिंगवर राहण्याचा खर्च आला. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी हा खर्च मॅनेज कसा करायचा? म्हणजे उद्या त्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडायच्या अगोदरच दारिद्र्य त्यांच्या नशिबात सरकार वाढून ठेवतं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना सुविधा देण्यापेक्षा त्यांचा हेलपाटा मारण्यामध्ये, त्यांचा मानसिक त्रास झेलण्यामध्ये सरकार अग्रेसिव्ह भूमिका घेते. अशा परिस्थितीमध्ये आपण सध्या जात आहोत. आणि मला सांगा की हे असा वैताग देऊन, असं छळून सरकारला काय मिळतं आहे? काल परवा अशा परीक्षा देत असताना 4-2 विद्यार्थी रस्ते अपघातामध्ये गेले. म्हणजे देशाचं भवितव्य ह्या धावपळीमध्ये संपत आहे. म्हणजे तुम्ही काय करायला लागले? पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा वेळ वायाला घालवायला लागले. जी ऊर्जा देशाच्या सेवेसाठी कामाला यायला पाहिजे त्या ऊर्जेचं खतपाणी, त्या ऊर्जेला सडवण्याचं काम सरकार करतं आहे. मग मला सांगा की सरकार लोकांची, समाजाची जडणघडण करतं आहे का समाजाचं नुकसान करतं आहे? मला सांगा की शासकीय महाविद्यालय आत्ता सरकार प्रत्येक जिल्ह्याला एक काढायला लागले. जिल्ह्याला एक, तेही अपुरंच आहे. इथे तालुक्याला एक पाहिजे. ITI तालुक्याला एक आहेत फक्त. ITIंची संख्या आत्तापर्यंत 21व्या शतकात गावोगाव झाली पाहिजे होती. जिल्हा परिषदच्या शाळा 7वीपर्यंत पोहोचल्या, परंतु 7वी नंतर 10वीच्या 12वीचे वर्ग त्याच्यामध्ये सुरू नाही झाले. उलट संस्थानिक शाही आल्यानंतर त्या बंद पडल्या. म्हणजे जिथं ग्रॅज्युएटचे, पोस्ट ग्रॅज्युएटचे सरकारी महाविद्यालय सुरू व्हायला पाहिजे होते तर सरकारने ते बंद केले किंवा तिथपर्यंत आपण प्रगती करू शकलो नाही. म्हणजे शिक्षण संस्था जर आज पाहिल्या तर सरकारी शिक्षण संस्था राहिलेल्या नाहीत. अहो, साधे BA BSCचे कॉलेजसुद्धा सरकारी नाहीत. एवढी दुर्दशा, एवढी वाईट वेळ आपली शिक्षणाची झालेली आहे. बरं, त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो की हे सगळं सगळ्यांना कळतं आहे. हे हाल होत आहेत हे कळतं आहे. आपल्या मुलांचं भवितव्य चिरडलं जातं आहे हे देखील कळतं आहे. आपल्याला नोकऱ्या नाहीत, आपला रोजगार संपलेला आहे हे देखील सगळ्यांना कळतं आहे. तरीसुद्धा सगळ्यात जास्त लोक शिक्षणासाठी पैसा खर्च करत आहेत. आणि तो सगळा पैसा हे राज्यकर्ते लुटतायत. कारण तुम्ही जर पाहिलं ना तर शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. शाळा महाविद्यालय खाजगी या मोठमोठ्या उद्योगपतींच्या आणि भांडवलदारांच्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला ही शिक्षणाची, नोकऱ्यांची आणि मोठमोठ्या पॅकेजची स्वप्न दाखवून कोट्यावधी मुलांची स्वप्नभंग करत आहे आणि त्यांच्या खिशातला पैसा ही लोक त्या नावाखाली काढत आहेत. म्हणजे शिक्षण आज देशाचं भवितव्य नाही तर या देशात जगणाऱ्या मुलांचं लॉटरीचं तिकीट झालं आहे. एवढी वाईट वेळ आपल्या देशामध्ये आलेली आहे. आणि यासाठी एकही पालक आवाज उठवायला तयार नाही, एकही संघटना पुढे यायला तयार नाही. आणि त्याही पुढं कुठल्याच राजकीय पक्षानं आतापर्यंत यावरती भाष्य केलेलं नाही, यावरती आंदोलन केलेलं नाही.
म्हणजे विद्यार्थ्यांची फीस का वाढत आहे, विद्यार्थ्यांना त्रास का होत आहे, याच्यावरती विधानसभेत लोकसभेत कुणी प्रश्न विचारायला तयार नाही. आता मला सांगा की एक रस्ता करायला 1 किलोमीटर आणि त्यात 6 पदरी रस्ता असेल तर 35 ते 40 कोटी रुपये लागतात. एक उड्डाण पूल करायचा असेल तर 100-150 कोटीचा बुकना वाचतो. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर मोठमोठे मार्ग करीत असताना एखादा रस्ता चुकला, एखादा पूल चुकला तर तो पाडला जातोय क्षणामध्ये. म्हणजे तिथं लाखो रुपयांची माती होते, राख होते. मला सांगा की आपण जर एखादी 5,000चा मोबाईल घेतला, 10,000चा मोबाईल घेतला, साधी सायकल विकत घेतली तर आपण आधी विचारतो की याची वॉरंटी किती, याची गॅरंटी किती. म्हणजे आपल्याला आपल्या 10-5 हजाराच्या घेतलेल्या वस्तूची काळजी आहे, किती वर्ष चालणार. परंतु जिथं हजारो कोटी रुपये रस्त्यामध्ये जात आहेत, जिथं हजारो कोटी रुपये एखाद्या शासकीय इमारतीमध्ये जात आहेत, जिथं हजारो कोटी रुपये एखाद्या शिक्षण संस्थेच्या निर्मितीसाठी जात आहेत, त्या इमारतीची लाईफ, त्याचं दर्जा किती चांगला याविषयी आपण कधी विचारत नाही. आज अनेक शासकीय कार्यालय, शासकीय इमारती 5 वर्ष 10 वर्ष झाले की पाडल्या जात आहेत आणि त्या ठिकाणी झालेला हजारो कोटींचा खर्च राख होतोय. म्हणजे आपला पैसा देखील व्यर्थ चाललेला आहे आणि तो व्यर्थ खर्च होतोय याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणजे ही राख कोण करतंय तर हे राज्यकर्ते करतायत. कारण इमारती त्या किती वर्ष टिकल्या पाहिजेत यापेक्षा ते किती लवकर पाडल्या पाहिजेत याकडे लक्ष या राज्यकर्त्यांचं आहे. त्याचं कारण असं आहे, कारण तुमचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास सरकारला नको आहे. तुम्ही दरिद्री झाले पाहिजेत आणि दरिद्री झाले की तुम्ही त्यांना सहज निवडून देताल, त्यांच्या पाठीमागे फिरताल, त्यांच्या आज्ञा पाळताल आणि त्यांनी लादलेली व्यवस्था तुम्ही मुकाटपणे सहन करताल. म्हणून तुमचा सामाजिक विकास, तुमचा भौतिक विकास आणि वैयक्तिक विकास सरकारला नको आहे. म्हणून सरकार हा जो जमा झालेला महसुलातला पैसा आहे तो एखाद्या लहान मुलांच्या खेळण्यासारखा इमारत तयार करण्यासाठी खर्च करतंय, पुन्हा पाडतंय, तयार करण्यासाठी खर्च करतंय, पुन्हा पाडतंय, रस्ते करतंय, 4-2 वर्षात उखाडून जात आहेत, पुन्हा तयार करतंय. म्हणजे एका गोष्टीवरती हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये आपले जात आहेत आणि आपण गप्पपणे हा तमाशा पाहतोय. तर हाच पैसा जर सरकारी शिक्षणशाळा, शिक्षण व्यवस्था निर्मितीसाठी जर खर्च झाला, विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क माफ करण्यासाठी खर्च झाला, तर आम्हाला आरक्षणासाठी लढण्याची गरज पडणार नाही. आम्हाला एकमेकावरती आरोप करण्याची गरज पडणार नाही. आमचा सामाजिक विद्वेष आणि द्वेष करण्यामध्ये जाणारा, संघर्ष करण्यासाठी जाणारा वेळ वाचेल आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकताल. तुम्हाला सरकारी नोकरी जरी नाही मिळाल्या तरी तुम्ही उच्च शिक्षण घेऊन इतर देशामध्ये नोकरी निर्माण करताल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या उद्योगाची उभारणी करू शकताल. परंतु सरकारला ते करायचं नाही. यासाठी आपण कधी आवाज उठवला का? खरं तर आपण सर्व पालकांनी, शिक्षणासाठी धडपडणाऱ्या गोरगरिबांनी आणि शेतकरी कष्टकऱ्यांनी यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या जीवावर उठलेल्या, आपल्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, आपल्या पिढ्या उद्ध्वस्त करणाऱ्या या राज्यकर्त्यांना आपण वेळीच आवर घातला पाहिजे आणि त्यांचं राजकारण संपुष्टात आणण्यासाठी आणि त्यांच्या चुकीवरती बोट ठेवण्यासाठी आपण निर्भीडपणे पुढं आले पाहिजे असं मला वाटतं. लोकांचा विकास झाला की सामूहिक जीवन नष्ट झाले किंवा लोकसंगतीचा ऱ्हास झाला असं आपलं म्हणणं आहे. मग याला जबाबदार कोण आहे की सामूहिक जीवन नष्ट झालं, लोकसंस्कृती नष्ट झाली किंवा शिक्षणाचं बाजारीकरण झालं, की याला सर्वस्वी की शासनच जबाबदार आहे का असं आपल्याला म्हणायचं. याच्यात काही जनतेचा सहभाग किंवा शुद्ध पालकांचा सहभाग नाहीच का? याविषयी तुमचं मत? नाही, याला जबाबदार आपण आहोत. कारण काय झालेलं आहे की तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी, तुमची ताकद, तुमची ऊर्जा व्यर्थ घालवण्यासाठी सरकार वेळोवेळी तुम्हाला काहीतरी प्रोग्राम देतं. मग तो जातीचा असेल, धर्माचा असेल, तुमच्या महापुरुषांच्या मानबिंदूंचा असेल. हे वेळोवेळी तुमचं लक्ष विचलित केलं जातं, वेगवेगळे मुद्दे तयार केले जातात आणि तुम्हाला त्या चर्वणामध्ये, त्या चर्चेमध्ये ओढलं जातं. मग जेव्हा आपण ह्या चर्चामध्ये किंवा या घमासानामध्ये उतरलो की आपण आपल्या मुलांकडे, आपल्या शिक्षणाकडे, व्यक्तिगत विकासाकडे आपण लक्ष देत नाहीत
आणि सरकारनं तशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं ना तर एका पक्षातच अनेक गट असतात. एकाच पक्षाचे 2-2, 3-3 शकलं झालेली आहेत. मुळामध्ये ही सगळी राज्यकर्ते, सगळे गट तट एक आहेत. आज जर तुम्ही पाहिलं ना तर काँग्रेस चालविणारे ठराविक एकच लोक आहेत, भाजप चालवणारे ठराविक लोक आहेत, शिवसेना चालवणारे ठराविक लोक आहेत. तुमच्या आमच्यासारखा कष्ट करणारा, बैल वळणारा, गुरं सांभाळणारा माणूस एखाद्या पार्टीचा प्रमुख नाही. निवडणूक लढविणारा तुमच्या आमच्यातला कुणी सर्वसामान्य गोरगरीब नाही. ज्याच्याकडे भांडवल आहे आणि ज्याच्याकडे घराणेशाहीचा वारसा आहे, अशीच लोक देशाची सत्ता आजही चालवित आहे. म्हणजे थोडक्यात संस्कृती असेल, सामाजिक प्रगती असेल, या प्रगतीमध्ये हे राज्यकर्ते अडसर आहेत आणि त्यांना मोठं करण्यामध्ये आपली भूमिका महत्त्वाची आहे. कारण आपण त्यांच्या या दिशाभूल किंवा भ्रमामध्ये आपण सहभागी आहोत. आपण या भ्रमातून, या मायाजाळातून स्वतःला वेगळं केलं पाहिजे आणि डोळसपणे आपला जरी जातीचा नेता असला, आपल्या जरी धर्माचा नेता असला आणि आपण मानित असलेल्या पक्षाचा जरी नेता असला, तरी मी तुम्हाला यापूर्वी जे काही विषयावरती भाष्य केलं त्याच्यामध्ये जर तो खरा उतरत नसेल तर त्याला पाय उतार केलं पाहिजे. त्याला तुम्ही तोंडावर त्याला जाब विचारला पाहिजे. हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण यातून बाहेर येणार नाहीत. धन्यवाद.